हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव कादळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुन्हा काही टेक्निकल कारणामुळे आपले ऑनलाईन क्लास आज झाला नाही, त्यामुळे आज पण तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो आहे. ठीक आहे. आजपासून आपल्याला नवीन युनिट स्टार्ट करायचा होता, ज्याचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, चला वेव्ह म्हणजे आता आपल्याला माहित आहे काय होते. तर वेव्ह बद्दल आपण भरपूर वेळा ऐकलं असेल, कुठेतरी आहे ना, कुठेतरी वाचलं असेल. जसं आपण म्हणतो साऊंड वेव्ह, वॉटर वेव्ह, बरोबर आहे ना. तर इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय होते? सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह एकामेकांवर जर समजा आपण ठेवल्या तर त्याला काय म्हटलं जाते, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हटलं जाते. ठीक आहे. म्हणजे कन्सिडर करा, एक वेव्ह आहे आपल्याकडे की जी ट्रॅव्हल होत आहे पॉझिटिव्ह डायरेक्शननी. ही एक अशी वेव्ह कन्सिडर केली आपण. त्याच्यानंतर ही आहे आपली दुसरी वेव्ह, जी पण कुठे होत आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शननी ट्रॅव्हल होत आहे. आता ही वेव्ह या दुसऱ्या वेव्हवर जर समजा मी काय केली, टाकली, आणि टाकल्यानंतर ती जर समजा त्याच डायरेक्शनने ट्रॅव्हल होत असेल तर त्याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजे कन्सिडर करा, ही एक वेव्ह आहे, ओके, आणि ही दुसरी वेव्ह आहे. आणि ह्या जर समजा मी एकामेकांवर जर समजा सुपर इम्पोज केला, सुपर इम्पोज म्हणजे एकामेकांवर ठेवणे, एकामेकांवर ठेवल्या आणि ठेवल्यानंतर जर समजा त्या केणी एका पर्टिक्युलर डायरेक्शनने जर समजा ट्रॅव्हल होत असेल तर त्याला काय म्हटलं जाते, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हटलं जाते. ठीक आहे. पण आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, चलो ठीक आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपल्याला माहित झालं. पण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा एवढाच कन्सेप्ट नाही आहे, खूप मोठा कन्सेप्ट आहे. पण तो आपल्याला की नाही पुढे शिकायचा आहे. म्हणजे या युनिटमध्ये पुढे तो टॉपिक आपल्याला आहे आणि तो टॉपिक आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये बघायचा आहे. ते नाव आलं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. ते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे डिटेलमध्ये पाहण्याआधी काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला डिराईव्ह करायचे आहे. काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला, बेसिक टर्म्स आपल्याला बघायचे आहे. तर त्यामध्ये माहिती आहे का, एक डेफिनेशन आहे, ती आहे वेव्ह मोशनची. ठीक आहे. वेव्ह मोशन म्हणजे काय, किंवा वेव्ह मोशन कशा पद्धतीने तयार होते, वेव्हज कशा पद्धतीने जनरेट होतात. आता वेव्ह कशा पद्धतीने जनरेट होतात, कन्सिडर करा, एअर मीडियम आहे. ठीक आहे. एक कुठलं पण आपण मीडियम घेऊ शकतो, पाण्याचं मीडियम घेऊ शकतो, एअरचं मीडियम घेऊ शकतो. तर आपण एअरचं मीडियम घेऊ. एअरचं मीडियम म्हणजे ॲटमॉस्फिअरिक, ओके, ॲटमॉस्फिअर. तर कन्सिडर करा, एअर आहे आपल्याकडे, आपल्या आजूबाजूला एअर आहे. ठीक आहे. त्या एअरचे काहीतरी मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे. आता ते जे एअरचे मॉलिक्यूल आहे, ते एअरचे मॉलिक्यूल मध्ये काही ऑसिलेटरी डिस्टर्बन्स होत असेल, ऑसिलेटरी शब्द सोडून द्या, डिस्टर्बन्स होत असेल, ठीक आहे, तर तिथे वेव्ह तयार होत असते. म्हणजे कन्सिडर करा, काही पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकल्स मध्ये काही डिस्टर्बन्स तयार झालेले आहेत, डिस्टर्बन्स क्रिएट झाले तर आपल्याला काय मिळत असते, वेव्ह मिळत असते. पण त्याला नुसतं आपण डिस्टर्बन्स नाही म्हणणार, त्याला आपण काय म्हणणार, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे सरळ सरळ व्हायब्रेशन. म्हणजे तुम्ही साध्या शब्दामध्ये असे म्हणू शकता की जर समजा एअर मॉलिक्युल्स मध्ये, म्हणजे एखाद्या मीडियम मध्ये पार्टिकलचं ऑसिलेटरी डिस्टर्बन्स किंवा मग ऑसिलेटरी व्हायब्रेशन जर समजा होत असेल तर तिथे आपल्याला वेव्ह पाहायला मिळते, किंवा तिथे आपल्याला वेव्ह क्रिएट झालेली मिळते. ओके. तर मग आता होते काय पहा, याला लिहायचं कसं किंवा याला लक्षात कसं ठेवायचं. बघा, आपल्याकडे कन्सिडर करा, मी काय बोललो की आपल्याकडे काय आहे, एअर मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. आता या एअर मॉलिक्युलचं काय करायला पाहिजे आपण, तर ऑसिलेटरी डिस्टर्बन्स व्हायला पाहिजे. तर एअर मॉलिक्युलचं काय होईल, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. ठीक आहे, डिस्टर्बन्स. जर समजा एअर मॉलिक्युलचं ऑसिलेटरी डिस्टर्बन्स होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह म्हणतो फक्त. पण ऑसिलेटरी डिस्टर्बन्स होता होता तो जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर समजा ट्रॅव्हल होत असेल तर मग आपण त्याला काय म्हणत असतो, वेव्ह मोशन असं म्हणत असतो. ओके. म्हणजे जर समजा एखाद्या मीडियम मध्ये एअर मॉलिक्युलचं, म्हणजे एअर मॉलिक्यूल का बरं म्हणतोय, कारण आपण एअर मीडियम घेतलेला आहे. ठीक आहे. एखाद्या मीडियम मध्ये मॉलिक्यूलचं
ऑसिलेटरी डिस्टर्बन्स होऊन तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर जात असेल तर त्याला काय म्हटलं जाते, वेव्ह मोशन असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर पहा, कन्सिडर करा हा तुमच्याकडे एअर मॉलिक्यूल आहे. आता एअर मॉलिक्यूल काय होत असेल, त्यामध्ये ऑसिलेटरी डिस्टर्बन्सला आपण दुसरा शब्द काय म्हटला, व्हायब्रेशन. म्हणजे अशा पद्धतीने जर समजा तो व्हायब्रेट होत असेल आणि व्हायब्रेट होत एका दुसऱ्या जागेवर जर समजा तो काय आला, ट्रॅव्हल होत असेल, तर मग हे जे काही स्ट्रक्चर आपल्याला मिळत आहे याच स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते, वेव्ह असं म्हटलं जाते. आणि त्यामध्ये पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर येत आहे, म्हणून मग त्याला आपण काय म्हणतो आहे, वेव्ह मोशन म्हणतो आहे. ठीक आहे. कारण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पार्टिकल फिरत असेल तर त्याला आपण मोशन म्हणतो. तर इथे पण पार्टिकल व्हायब्रेट होत असताना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर येत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, वेव्ह मोशन असं म्हणणार. ठीक आहे. तर ही झाली वेव्ह मोशनची डेफिनेशन. त्याच्यानंतर आता वेव्ह मोशन, या वेव्हचे माहित आहे का, दोन प्रकार पडतात. एक मिळतो आपल्याला मेकॅनिकल वेव्ह. ठीक आहे, मेकॅनिकल वेव्ह. आणि दुसरा मिळतो आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दुसरा कोणता मिळतो आपल्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल आपल्याला या युनिट मध्ये जास्त डिस्कस करायचं नाहीये. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुम्हाला एक पार्ट आहे, पण तो तुम्हाला की नाही नंतरच्या भागात आहे. ओके. तर या युनिट मध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल जास्त डिस्कशन करायचं नाहीये, फक्त जस्ट त्याची एक आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. पण आपल्याला या युनिट मध्ये कोणाबद्दल बोलायचं आहे, मेकॅनिकल वेव्हज बद्दल. आता मेकॅनिकल वेव्हज म्हणजे काय, मेकॅनिकल वेव्हज म्हणजे सुरुवात इथूनच करायची, वेव्ह मोशन पासून. म्हणजे जर समजा एखाद्या मीडियम मध्ये पार्टिकलचं डिस्टर्बन्स जर समजा होत असेल, तर ती जी वेव्ह तयार होईल त्याच वेव्हला आपण काय म्हणणार, मेकॅनिकल वेव्ह म्हणणार. ओके. तर मेकॅनिकल वेव्ह कोणत्या असू शकतात, कन्सिडर करा, साऊंड वेव्ह, वॉटर वेव्ह. बरोबर आहे. तर ह्या काय आहेत, मेकॅनिकल वेव्हज आहेत. तर का बरं, कन्सिडर करा साऊंड कसा क्रिएट होतो. साऊंड कन्सिडर करा, आपल्याकडे काय आहे, फ्लुइड आहे ना, बासरी. अशा पद्धतीची आपल्याकडे काय आहे, एक बासरी आहे. ठीक आहे. तर या बासरीमध्ये माहिती आहे का, छोटे छोटे होल्स असतात अशा पद्धतीने. बरोबर आहे. आता होते काय, ज्या वेळेस तुम्ही की नाही या बासरीतून की नाही फूक मारता, म्हणजे त्यामधून एअर जेव्हा तुम्ही पास करता, त्यावेळेस ती एअर या एअर कॉलम मधून काय होते, अशा पद्धतीने व्हायब्रेट होते. आणि व्हायब्रेट होऊन तुम्हाला त्याच्यातून एक साऊंड ऐकायला येतो. ठीक आहे. तर मग इथे पण काय होत आहे, एअर मॉलिक्यूल व्हायब्रेट होत आहे आणि व्हायब्रेट झाल्यानंतर एक साऊंड क्रिएट होऊन राहिला, म्हणून त्या गोष्टीला आपण काय म्हणतो आहे, साऊंड वेव्ह म्हणतो आहे. म्हणजे ती जी साऊंड वेव्ह आहे ती साऊंड वेव्ह कशामध्ये मोडली जाते, तर मेकॅनिकल वेव्ह मध्ये मोडली जाते. त्याच्यानंतर वॉटर वेव्ह. आता वॉटर वेव्ह कशी जनरेट होते बघा, कन्सिडर करा तलाव आहे ना. आता तलावावर बसल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यामध्ये दगड टाकतो आहे ना. तर दगड टाकल्यानंतर त्याच्यावर की नाही एक वेव्ह फॉर्म तयार होते. बरोबर आहे. तर दगडही टाकायची गरज नाही. तुम्ही जर की नाही नुसतं पाणी घेतलं, ठीक आहे, एका कंटेनर मध्ये पाणी घेतलं, नुसतं बोट जरी टाकला तरी की नाही त्या तुमच्या बोटाच्या अवतीभोवती अशा पद्धतीने वेव्ह फॉर्म्स तयार होतात आहे ना. तर त्या वेव्ह फॉर्म्स ज्या तयार होऊन राहिलेल्या आहेत त्या का बरं तयार होत आहे, कारण आपण त्या पाण्यामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स करत आहे. बोट टाकला म्हणजे पण डिस्टर्बन्स आहे, त्याच्यानंतर दगड टाकला म्हणजे पण काय आहे, डिस्टर्बन्स आहे. म्हणजे सिम्पली जर समजा जे काही मीडियम असेल, आता आपण वॉटर वेव्ह मध्ये वॉटर मीडियम घेतलं, म्हणजे वॉटर मध्ये पण काही डिस्टर्बन्स जर समजा केले तर आपल्याला वेव्ह मिळत आहे. आणि इथे पण आपण जेव्हा काय करतो आहे, एअर पास करतोय म्हणजे एअर मॉलिक्यूल आपण पाठवतोय, म्हणजे या फ्लुइड मध्ये सुद्धा काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट होत असेल, तेव्हाही आपल्याला एक वेव्ह मिळत आहे. ठीक आहे. वॉटर मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट केले तर वॉटर वेव्ह मिळणार, आणि एअर मध्ये डिस्टर्बन्स केले तर काहीतरी आपल्याला साऊंड पाहायला मिळणार, म्हणजे साऊंड वेव्ह मिळणार. लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळतात, मेकॅनिकल वेव्हज मिळतात. तर पहिलं जे पॉइंट आहे त्या पहिल्या पॉइंट मध्ये तेच लिहायचं. जर समजा काही डिस्टर्बन्स होत असेल एखाद्या मीडियम मध्ये, तर मग आपल्याला काय मिळेल, मेकॅनिकल वेव्ह पाहायला मिळेल. ओके. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आता ही जी मेकॅनिकल वेव्ह आहे, ही मेकॅनिकल वेव्हची प्रोसेस होत असताना प्रत्येक पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर करतो दुसऱ्या पार्टिकलवर. ठीक आहे, म्हणजे कन्सिडर करा, जर फ्लुइडचं एक्झाम्पल घेतलं, आता फ्लुइड मी काढत नाही, नुसतं की त्यामधले जे एअर मॉलिक्युल्स आहेत ते एअर मॉलिक्युल्स काढतो. कन्सिडर करा हे एअर मॉलिक्युल्स आहे. ओके, तर हे जे एअर मॉलिक्युल्स आहे, हे एअर मॉलिक्युल्स काय करतील, मेकॅनिकल वेव्ह जनरेट होत असताना हा एअर मॉलिक्यूल याला एनर्जी ट्रान्सफर करेल, हा एअर मॉलिक्यूल याला एनर्जी ट्रान्सफर करेल, हा एअर मॉलिक्यूल याला एनर्जी ट्रान्सफर करेल. ठीक आहे, म्हणजे जर समजा याला नंबर दिले आपण 1 2 3 4, तर पहिला एअर मॉलिक्यूल दुसऱ्याला एनर्जी ट्रान्सफर करेल, दुसरा एअर मॉलिक्यूल तिसऱ्याला एनर्जी ट्रान्सफर करेल, तिसरा एअर मॉलिक्यूल चौथ्याला एनर्जी ट्रान्सफर करेल. त्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते स्वतः ट्रान्सफर होणार नाही, पण ते काय करतील, एनर्जी ट्रान्सफर करतील. म्हणजे याच्यावरून आपल्याला अजून एक पॉइंट मिळतो आहे, यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते ट्रान्सफर होणार नाही, पण ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एनर्जी ट्रान्सफर करतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला मेकॅनिकल वेव्ह मध्ये 3 पॉइंट्स मिळतात. पहिल्या पॉइंट्स मध्ये तर तेच लिहायचं आहे की जर समजा आपण डिस्टर्बन्स क्रिएट केले तर आपल्याला एक वेव्ह मिळेल, ती सुद्धा आपली मेकॅनिकल वेव्हच राहणार आहे. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हटलं, मेकॅनिकल वेव्ह जनरेट होत असताना तिथे आपल्याला काय मिळणार आहे, तर एनर्जी ट्रान्सफर झालेली दिसणार आहे एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल पर्यंत. ज्या वेळेस एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल पर्यंत एनर्जी ट्रान्सफर होत आहे, तर तो पार्टिकल स्वतः ट्रान्सफर नाही होत आहे, तो फक्त एनर्जी ट्रान्सफर करत आहे. ठीक आहे, तर एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की वेव्ह ट्रॅव्हल होत आहे. बघा, हा एनर्जी याला प्रोव्हाइड करतोय, दुसरा तिसऱ्याला एनर्जी प्रोव्हाइड करतोय, तिसरा चौथ्याला एनर्जी प्रोव्हाइड करतोय, म्हणजे एक वेव्ह ट्रॅव्हल होत आहे असं आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, तर हे आहे आपली मेकॅनिकल वेव्ह. तर मेकॅनिकल वेव्ह मध्ये आपण बोललो की मॉलिक्यूल एनर्जी ट्रान्सफर करताय. मॉलिक्यूल कुठल्या तरी मीडियमचेच राहणार आहे, एक तर एअर मीडियम म्हणा किंवा वॉटर मीडियम म्हणा. ओके, जसं आपण आता इथे एअरचं उदाहरण घेतलं, वॉटरचं उदाहरण मध्ये सांगतो मेकॅनिकल वेव्ह कशी आहे. तर पहा, मी काय म्हटलं, जर समजा आपण एखादा कंटेनर घेतलं तर कंटेनर मध्ये पाणी तर फ्लो नाही होत आहे, बरोबर आहे, पाणी तर जागेवरच आहे. पण जर समजा आपण त्याच्यात एखादा खडा टाकला किंवा असं नुसतं बोट जरी टाकलं तर वेव्हफॉर्म क्रिएट होत आहे. तर वेव्हफॉर्म क्रिएट होत असताना कन्सिडर करा, इथे मी काहीतरी दगड टाकला तर पहिली वेव्ह क्रिएट होणार. आता ती पहिली वेव्ह माहिती आहे का, दुसऱ्यावर एनर्जी अप्लाय करेल, म्हणजे दुसरी वेव्ह क्रिएट झाली. दुसरी तिसऱ्यावर वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करेल, म्हणजे तिसरी वेव्ह क्रिएट झाली. आणि तिसरा हा चौथ्यावर एनर्जी ट्रान्सफर करेल, म्हणजे चौथी वेव्ह तयार झाली. म्हणजे तिथे पाणी फ्लो नाही होत आहे, फक्त वेव्हफॉर्म्स तयार होऊन राहिल्या आणि त्या वेव्हफॉर्म्स अशा दूर 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 चाललेल्या आहेत. म्हणजे त्या वेव्हफॉर्म्स काय करत आहे, एनर्जी ट्रान्सफर करत आहे बाकीच्या पार्टिकल्सवर. आणि आपल्याला असं जाणवते की तिथे वेव्ह ट्रॅव्हल होत आहे म्हणून. येऊन राहिलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळते, मेकॅनिकल वेव्ह मिळते. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय आहे, जसं आपण बोललो मेकॅनिकल वेव्ह ही एका मीडियम मध्ये जनरेट होते. मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला एखाद्या मीडियमची आवश्यकता लागते, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी मीडियमची आवश्यकता लागत नाही. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे, पण दुसऱ्या युनिट मध्ये बोलायचं आहे. एका युनिट मध्ये आहे, त्याचा थोडासा कन्सेप्ट आहे, तेव्हा तुम्ही डिटेल मध्ये पाहाल तिथे. ठीक आहे, फक्त सध्यापुरती एवढं लक्षात ठेवा, मेकॅनिकल वेव्ह मध्ये आपल्याला मीडियमची आवश्यकता लागते. इथे काहीतरी मीडियम असेल. ओके, मीडियम म्हणजे वॉटर, एअर, कुठलं पण मीडियम घेऊ शकता, पण इथे मीडियमची आवश्यकता लागत नाही, म्हणजे डज नॉट मीडियम रिक्वायर. ठीक आहे, इथे मीडियमची आवश्यकता लागत नाही. तर हे झालं मेकॅनिकल मीडियम आणि हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीडियम. चला ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीडियम बद्दल आपल्याला तेवढंच बोलायचं होतं, पण मेकॅनिकल वेव्ह बद्दल थोडंसं डिटेल पाहून घेऊ आपण. आता मेकॅनिकल वेव्हचे 2 पार्ट अजून पडतात. एक राहतो ट्रान्सव्हर्स वेव्ह, ओके, आणि दुसरा राहतो लॉन्जिट्युडिनल वेव्ह, लॉन्जिट्युडिनल
लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता एक राहील तुमचा ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरा राहील तुमचा लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर यामध्ये होते काय, सगळ्यात पहिले ट्रान्सव्हर्स वेव्ह बद्दल बघू. ट्रान्सव्हर्स वेव्ह कन्सिडर करा, एक वेव्ह आहे ती एका पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे असं कन्सिडर करा. तर ज्या डायरेक्शनने वेव्ह ट्रॅव्हल होत आहे, आता इथे मी ट्रॅव्हलच्या ऐवजी प्रपोगेट शब्द वापरणार. कधी पण एखादी वेव्ह ट्रॅव्हल होत असते म्हणजेच प्रपोगेट होत असते. ठीक आहे. आता ज्या डायरेक्शनने वेव्ह प्रपोगेट होत आहे, म्हणजे कन्सिडर करा या डायरेक्शनने वेव्ह प्रपोगेट होत आहे, या प्रपोगेशनच्या डायरेक्शनला पार्टिकल परपेंडिक्युलर व्हायब्रेट होत असेल, म्हणजे जे काही पार्टिकल्स असतील ते पार्टिकल या वेव्हच्या प्रपोगेशनला परपेंडिक्युलर जर समजा व्हायब्रेट होत असतील, आहे ना, परपेंडिक्युलर व्हायब्रेट होता. पहा, इथे परपेंडिक्युलर, इथे परपेंडिक्युलर, इथे परपेंडिक्युलर, इथे परपेंडिक्युलर, इथे परपेंडिक्युलर, आहे ना, परपेंडिक्युलर असे असे जर समजा व्हायब्रेट होत असतील, या डायरेक्शननी जर समजा एखादी काय चाललेली आहे, वेव्ह चालली, आणि त्याला जर समजा की नाही अशा पद्धतीने ते परपेंडिक्युलर व्हायब्रेट होत असेल, असे असे व्हायब्रेट होत असेल, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जाते, ट्रान्सव्हर्स वेव्ह. त्याला काय म्हटलं जाते, ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर आता ट्रान्सव्हर्स वेव्हचा टाइप कसा, म्हणजे तो ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण कोणाला म्हणणार, तर ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण की अशा पद्धतीने काढत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह दाखवत असतो. आता या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक पाहायला मिळतो क्रिस्ट, ठीक आहे, म्हणजे जो वरचा भाग आहे त्याला क्रिस्ट म्हणायचं, आणि जो खालचा भाग आहे त्याला ट्रफ म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे असे दोन पॉइंट्स आपल्याला मिळतात त्या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये, एक क्रिस्ट आणि एक ट्रफ. त्याच्यानंतर लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह ही अशा पद्धतीने ट्रॅव्हल होत असते. ठीक आहे, जशी ट्रान्सव्हर्स वेव्ह अशी ट्रॅव्हल होते, पण लॉन्जिट्युडिनल वेव्ह अशी ट्रॅव्हल होते. ठीक आहे, मग ज्या डायरेक्शननी वेव्ह ट्रॅव्हल होत आहे, म्हणजे कन्सिडर करा या डायरेक्शननी अशा पद्धतीने ती काय होत आहे, ट्रॅव्हल होत आहे. मग ज्या डायरेक्शननी ती ट्रॅव्हल होत आहे त्याच डायरेक्शनला जर समजा पॅरलली जर व्हायब्रेट होत असेल पार्टिकल, आहे ना, पॅरलली व्हायब्रेट होऊन राहिलेलं आहे इथे, मगाशी कसे होते, परपेंडिक्युलर व्हायब्रेट होत होते. आता वेव्ह अशी ट्रॅव्हल होत आहे म्हणजे की नाही जे व्हायब्रेशन्स राहील ते पॅरलल व्हायब्रेशन्स राहील. ठीक आहे, अशा पद्धतीने जर समजा व्हायब्रेट होत असेल, कारण ही वेव्हची प्रपोगेशन आहे, या वेव्हच्या प्रपोगेशनला पार्टिकल अशा पद्धतीने व्हायब्रेट होत असेल, म्हणजे पॅरलली जर समजा व्हायब्रेट होत असेल, तर त्याला काय म्हटलं जाते, लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं म्हटलं जाते. ठीक आहे, इथे परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतात, इथे परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतात, आणि इथे पॅरलल व्हायब्रेट होतात. ओके, पॅरलली व्हायब्रेट होत असेल तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मग याचा वेव्ह टाइप कसा आहे, तर वेव्ह टाइप राहील याचा अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला वेव्ह पाहायला मिळत जाईल. अशा पद्धतीने ती वेव्ह काय होणार, ट्रॅव्हल होणार. मग इथे पण आपल्याला दोन गोष्टी मिळतात. तर जे काही छोट्या छोट्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, त्याला म्हटलं जाते कॉम्प्रेशन, कॉम्प्रेस झालेल्या आहेत त्या. ठीक आहे, तर ह्या ज्या छोट्या छोट्या लाईन आहेत त्याला म्हणतात कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन. ओके, हा पण कॉम्प्रेशन, हा पण कॉम्प्रेशन. आणि ज्या दूरदूर लाईन आहे त्याला म्हटलं जाते रेअर फ्रॅक्शन. तर हे ज्या दूरदूर लाईन आहे त्याला म्हटलं जाते रेअर फ्रॅक्शन. ठीक आहे, हे रेअर फ्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर हे पण काय राहणार आहे, रेअर फ्रॅक्शन राहणार आहे. म्हणजे जसं ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये क्रिस्ट आणि ट्रफ मध्ये आपल्याला वेव्ह ट्रॅव्हल झालेली दिसणार, तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन मध्ये वेव्ह ट्रॅव्हल झालेली दिसणार. ठीक आहे, तर हे आहे मेकॅनिकल वेव्हचे दोन टाईप. ते एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह, एक लॉन्जिट्युडिनल वेव्ह. याच्याबद्दल पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तर हा झाला थोडासा इंट्रोडक्शनचा पार्ट. अजून काही आपल्याला इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज बघायच्या त्या पाहून घेऊ आणि मग स्टॉप करू. आता इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी त्यांनी दिलेली आहे, ज्याला त्यांनी कॉमन प्रॉपर्टीज म्हटलेलं आहे. तर पहिली प्रॉपर्टी दिलेली आहे त्यांनी पिरियड. ठीक आहे, आता पिरियड म्हणजे टाइम पिरियड, ज्याला आपण टी ने डिनोट करणार. टाइम पिरियड का बरं, कारण वेव्ह ही ट्रॅव्हल होत आहे कुठेतरी, मग ट्रॅव्हल होण्यासाठी त्याला काही ना काहीतरी वेळ लागेल, म्हणजेच तिथे काहीतरी आपल्याला काय मिळणार आहे, टाइम पिरियड मिळणार आहे. तर इथे टाइम पिरियडची डेफिनेशन काय आहे बघा. आता आपण की नाही
वेव्हच्या संदर्भात काय बोललो की जिथे पार्टिकल व्हायब्रेट होतात. ठीक आहे, म्हणजे कन्सिडर करा इथे अशा पद्धतीने पार्टिकल व्हायब्रेट होत आहे. तर एक व्हायब्रेशन पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ, ठीक आहे, म्हणजे या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत तुमचं एक व्हायब्रेशन असेल. ठीक आहे, आता वेव्ह दाखवत असताना आपण तिने अशा पद्धतीने दाखवतो, पण व्हायब्रेशन्स कसे असतील त्याचे, असे व्हायब्रेशन्स असतील. ठीक आहे, तर या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत एक व्हायब्रेशन. पुन्हा ठीक आहे, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत दुसरा व्हायब्रेशन. या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत तिसरं व्हायब्रेशन. या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत चौथं व्हायब्रेशन. ओके, म्हणजे यामध्ये फक्त एक व्हायब्रेशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, तो म्हणजे आपला टाइम पिरियड. एक व्हायब्रेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे त्याला काय म्हणू आपण, टाइम पिरियड किंवा पिरियड फक्त. त्याच्यानंतर आता पिरियड आला म्हणजे फ्रिक्वेन्सी येणार, तर दुसरं घेऊ आपण फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीला आपण n ने डिनोट करणार आहे इथे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स होत आहे. ठीक आहे, म्हणजे एका सेकंदामध्ये 2 व्हायब्रेशन्स होत असतील तर ती झाली आपली फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये 3 व्हायब्रेशन्स होत असतील तर ती पण काय झाली, फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदामध्ये होणारे व्हायब्रेशन त्याला काय म्हणतात, ते फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये 2 व्हायब्रेशन झाले तर फ्रिक्वेन्सी थोडी कमी. एका सेकंदामध्ये 3 व्हायब्रेशन झाले तर फ्रिक्वेन्सी थोडीशी जास्त. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं, ते फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदामध्ये होणारे व्हायब्रेशन्स म्हणजे त्याला काय म्हणू आपण, फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर आहे तिसरं. ठीक आहे, तर तिसरा पॉइंट आहे आपला, म्हणजे तिसरा दिलेला आहे त्यांनी व्हेलॉसिटी. कारण आता ट्रॅव्हल होत आहे म्हणजे व्हेलॉसिटी आहे काहीतरी. आता व्हेलॉसिटीला आपण कशाने डिनोट करणार आहे, व्ही ने डिनोट करणार आहे. तर आता व्हेलॉसिटी तुम्हाला माहित आहे, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, ही जनरल डेफिनेशन आहे. पण इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे जर समजा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत वेव्ह ट्रॅव्हल होत असेल तर या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत येण्यासाठी त्याला किती वेळ लागतो. ठीक आहे, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर समजा वेव्ह ट्रॅव्हल होत असेल तर त्याच्यासाठी त्याला लागणारा काय म्हणतात, त्याला वेळ म्हणजे तो काय राहील, आपली व्हेलॉसिटी. ठीक आहे, म्हणजे सरळ आपण असं म्हणू, डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ त्याला काय म्हणणार आपण, तर व्हेलॉसिटी. ठीक आहे, तर त्याला आपण डिनोट करणार व्ही ने. त्याच्यानंतर आहे अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड तर माहितच आहे ना, ऑसिलेशन मध्ये आपण बघितलं अँप्लिट्यूड म्हणजे त्याला आपण ए ने डिनोट करणार. अँप्लिट्यूड म्हणजे सरळ मीन पोझिशन पासून, ठीक आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन पासून म्हणजे ही कन्सिडर करा मीन पोझिशन आणि ही त्याची काय आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल मीन पोझिशन पासून. तर जे काही मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होत असेल त्यालाच आपण काय म्हणणार, अँप्लिट्यूड म्हणणार. म्हणजे एवढं काय झालं त्याचं अँप्लिट्यूड, एवढं काय झालं त्याचं अँप्लिट्यूड, एवढं काय झालं त्याचं अँप्लिट्यूड. ठीक आहे, म्हणजे मीन पोझिशन पासून तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. त्याच्यानंतर आहे लास्ट वेव्हलेंथ. पाचवं वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ म्हणजे काय होते, वेव्हलेंथला आपण लॅम्बडा ने डिनोट करणार. वेव्हलेंथ म्हणजे काय होते, जर समजा 2 पार्टिकल एकाच फेज मध्ये असेल. ठीक आहे, आता एक हा पार्टिकल कन्सिडर केला मी आणि एक हा पार्टिकल कन्सिडर केला, तर दोन्ही पार्टिकल कसे आहे, आउट ऑफ फेज आहे. कारण एक आहे वरती, एक आहे खाली, म्हणजे त्याला म्हणू आपण आउट ऑफ फेज. पण अँप्लिट्यूडच्या डेफिनेशन वेव्हलेंथच्या डेफिनेशन मध्ये तो काय म्हणत आहे, इन अ फेज. म्हणजे 2 पार्टिकल एकाच फेज मध्ये असले पाहिजे. म्हणजे एक पार्टिकल कन्सिडर करावं लागेल इथे आणि दुसरा पार्टिकल कन्सिडर करावा लागेल इथे. ठीक आहे, म्हणजे हाई पार्टिकल वरतीच आहे, हाई पार्टिकल वरतीच आहे, म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, पार्टिकल इन अ वन फेज किंवा त्याला म्हणू पार्टिकल इन अ सेम फेज. जर समजा 2 कन्सिक्युटिव्ह पार्टिकल एकाच फेज मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण, वेव्हलेंथ असं म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे या पार्टिकल पासून तर या पार्टिकल पर्यंत जे काही डिस्टन्स होणार त्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, वेव्हलेंथ असं म्हणत असतो. लक्षात. किंवा तुम्ही असे म्हणू शकता,
हाय पार्टिकल मीन पोझिशनला आहे, हाय पार्टिकल मीन पोझिशनला आहे. ओके, तर या पार्टिकल पासून तर या पार्टिकल म्हणजे हे पण एकाच फेज मध्ये असेल, कारण हाय पार्टिकल मीन पोझिशनला आहे, हाय पार्टिकल मीन पोझिशनला आहे, म्हणजे तेही एकाच फेज मध्ये आहे. म्हणजे या पार्टिकल पासून तर या पार्टिकल पर्यंत जे काही डिस्टन्स होईल त्याला पण आपण काय म्हणणार आहे, वेव्हलेंथ असं म्हणणार आहे. ओके, तर वेव्हलेंथला आपण कशाने डिनोट करणार, लॅम्बडाने. म्हणजेच तिथे आपल्याला 2 पाय रेडियन एवढं डिस्टन्स असायला पाहिजे. 2 पाय रेडियन का बरं, त्याचंही कारण सांगतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2 पाय. 2 पाय म्हणजे 2 इंटू पाय रेडियन. पाय रेडियन म्हणजे किती असते, 180. ओके, म्हणजे आन्सर किती येते त्याचं, 360. बरोबर आहे. तर 360 एवढं डिस्टन्स असायला पाहिजे. पहा बरं 360 आहे का. जर समजा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत कन्सिडर केलं तर पहा, आता हा पॉइंट कन्सिडर करा, हा पॉइंट कन्सिडर करा, तर इथून ते इथपर्यंत डिस्टन्स 180 डिग्री. ओके, त्याच्यानंतर या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचं किती, 180 डिग्री, आणि 180 किती झालं, 360. म्हणजे सरळ सरळ या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत किती येऊन राहिलेलं आहे, ते 360 येऊन राहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 180 हे 180 ते, म्हणजे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत किती येऊन राहिलं, ते 360. ठीक आहे, म्हणजेच हा पॉइंट आणि हा पॉइंट यामधलं डिस्टन्स किती असायला पाहिजे, लॅम्बडा. येऊन राहिलं लक्षात. तर याला म्हणतो आपण, काय म्हणतो आपण त्याला, वेव्हलेंथ असं म्हणत असतो. येऊन राहिलं लक्षात. तर हे आहे पूर्ण वेव्हलेंथ. तर ह्या आहेत इम्पॉर्टंट, काय म्हणतात त्याला, प्रॉपर्टीज. तर व्हिडिओ बघा. जर हे इंट्रोडक्शनच आहे आपल्या युनिटचं, उद्यापासून, उद्या नाही परवापासून आपण टॉपिक घेणार आहे याच्यातले. ओके, जर समजा या इंट्रोडक्शन मध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, व्हिडिओ पहा, नाही समजलं तर कॉल किंवा मेसेज करा. ओके, स्टॉप करतो आहे. धन्यवाद.